आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज झाले। जिथे शक्य आहे तिथे युती झाली पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। मुंबई पालिका क्षेत्रातील आढावा पुढील आठवड्यात घेणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। संघावर बंदी घालणारे पक्ष पायउतार झालेत। संघ ही सांघिक शक्ती आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। मुंबईसह राज्यातील मनपा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। स्वबळावर लढण्यासाठी राज्यातले वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह असून याबाबत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला दिल्लीत प्रस्ताव देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिक्षकांच्या बदली प्रकरणी माजी आमदार सुरेश लाड आक्रमक झालेत। शिक्षकांच्या बदल्या कराव्यात यासाठी दालनाबाहेर झोपून आंदोलन केलंय। जिल्हा परिषद सीईओंच्या दालनाबाहेर आंदोलन केलं असून कर्जत तालुक्यातील आदिवासी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे। मंत्री आदिती तटकरेंच्या तोंडी आदेशानं बदल्या थांबवल्या असल्याचा माजी आमदार सुरेश लाड यांनी आरोप केला आहे। कोल्हापूरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्याचा वाढदिवस साजरा केलाय। अनोखा आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारलाय। वेळोवेळी आंदोलनं करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। भिवंडी पंचायत समितीच्या 42 गणांचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। पंचायत समितीतील 21 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। सातारा शहरात मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। आर्या चव्हाण हिच्या मारेकऱ्याला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे। भिवंडी पंचायत समितीच्या 42 गणांचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। पंचायत समितीतील 21 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। तळोजात एमआयडीसी विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामस्थांकडून पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। परिसरातील अनेक जमिनींचा एमआयडीसी प्रकल्पासाठी वापर करण्यात आला असून जमिनी बदल्यात वाढीव दरानं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। 10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार असून 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घोषणा केली आहे। पुण्यात कुख्यात गुंड टिपू पठाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेकायदेशीरपणे जागेवर ताबा मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। टिपू पठाणसह इतर 13 जणांवर गुन्हे दाखल केलेत।